ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या MIDC फेज 2 मध्ये इंडो अमाइन या कंपनीत आज सकाळी स्फोट होऊन आग लागली। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे। डोंबिवलीतल्या सोनारपाडा भागात असलेल्या कंपनीत सकाळी 10च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती। या कंपनीत रसायनांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्यानं बाजूला असलेल्या मालदे कंपनीने देखील पेट घेतला होता। दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली। कंपन्यांमध्ये सुरक्षेचे नियम कटाक्षाने पाळणं गरजेचं असून MIDC मधल्या कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांबाबत सरकार आणि संबंधित विभागानं उपाययोजना तसंच फायर ऑफिसर यांची नेमणूक करणं गरजेचं आहे, असं चव्हाण यावेळी म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या संदर्भामध्ये दखल घेतलेली आहे आणि ते नक्कीच या संदर्भामध्ये जे स्थलांतर आणि इथले असणारे उद्योजक यांची असणाऱ्या ज्या अडचणी आणि जवळजवळ या MIDC मध्ये 50,000पेक्षा जास्त कामगार हे नोकरीनिमित्त या भागांमध्ये वसलेले आहेत। त्यामुळे सर्वकष असं धोरण किंवा सेफ्टी नॉर्म्स किंवा काय नक्की यामध्ये करावं या संदर्भातली सविस्तर चर्चा आणि त्याबद्दलचं एक धोरण हे तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे।